त्यांचं देखील आम्ही करतोय मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून। 18 बॉल 39 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की शेवटच्या आता निर्णायक 18 बॉल आणि 39 धावसंख्येचं समीकरण या ठिकाणी येऊन टेपलंय। 18 मध्ये 39 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का? बॉलिंग ट्रॅक वरती आलाय यावेळेस। चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, खराब क्षेत्ररक्षण आणि तदनंतर बॉल होईल फरार, सीमारेषा पार। ARPL मधील येतोय हा दर्जेदार क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। या धावसंख्येवरती गोलंदाज रामदास तयार आहे। यावेळेस लो फुलटोल वसूल केलंय का? आणि बॉल जाईल वन टप्प्या अखेर सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार। लगातार आलेले हे 2 चौकार या अगोदर मिस फील्ड पाहिली। सातत्यपूर्वक आपण तेच सांगतो, एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल ना तर त्याला खराब करण्याचं काम जर कोण करत असेल तर खराब क्षेत्ररक्षण, तुमची खराब फिल्डिंग आणि तदनंतर जो कॉन्फिडन्स हाय असतो ना तो कॉन्फिडन्स लो केला जातो। आणि या अगोदरच्या पहिल्या मॅच मध्ये देखील आपण तेच चित्र पाहिलं, ते सांगितलं देखील, ते सांगितल्यानंतर देखील तीच चुकी तुम्ही खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये चुकतो तो माणूस, चुकीतून शिकतो तो देखील माणूसच। पण एकच चुकी तुम्ही जर परत परत करत असाल ना तर ती चुकी नाही तर तो गुन्हा आहे। आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की ती चुकी सातत्यपूर्वक होत आली आहे। 16 बॉल मध्ये आता 31 धावसंख्येची गरज आहे। शेवटचे निर्णायक 16 चेंडू आणि 31 धावसंख्येचं समीकरण या ठिकाणी येऊन टेपलंय करण। संघाचा कॅप्टन आम्ही सुरुवातीपासून हेच उल्लेख करतो की करण जर शेवटपर्यंत विकेटवरती तळ टोकून राहिला, शेवटपर्यंत उभा राहिला तर या धावसंख्येचा तो पाठलाग करेल। बॉल तयार, पुन्हा एकदा फॉलिंग स्लिपचा हा फटका, बॉल चाललाय दणदण करत, अगदी जमिनीला गुदगुल्या करत, बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा क्लिअर करत, चौकार।